हॅलो एव्हरीवन. आजचा आपला चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. एस एस सीमध्ये लाईफ प्रोसेसेसचे 2 पार्ट्स आहेत, पार्ट 1 अँड पार्ट 2. त्याच्यातला आपण पार्ट 2 घेतो आहे. आणि या चॅप्टरमध्ये जसं कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्समध्ये होतं की दोघांना कॉमन टॉपिक होता, तो सगळ्या आतल्या टॉपिकसहित कॉमन चॅप्टर होता. हा पण चॅप्टर तसाच आहे, कॉमन आहे. फक्त सी बी एस ईसाठी त्याचं नाव आहे हाऊ डू ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस. ठीक आहे. चॅप्टर चालू करण्याच्या अगोदर आपण नेहमी करतो तेच, काही बेसिक गोष्टींची थोडी माहिती करून घेऊयात आणि मग चॅप्टर चालू करूयात. ठीक. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस. तर काय असतात लाईफ प्रोसेसेस? इथूनच जर सुरुवात केली तर थोडं विचार करण्याची गोष्ट होती. पण याची साधी सिंपल व्याख्या आहे, आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या अशा प्रोसेसेस ज्या लाईफ चालू ठेवण्यासाठी नेसेसरी आहेत, दीज आर लाईफ प्रोसेसेस. पुस्तकामध्ये जाल तर त्याला बॉडीचा मेंटेनन्स ठेवणाऱ्या वगैरे प्रोसेसेस अशा नावानं ओळखलं जाईल. मग लाईफ चालू राहण्यासाठी नेसेसरी असणारे प्रोसेसेस कुठले आहेत बघा. रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रिशन. ठीक. तशीच एक लाईफ प्रोसेस, आणि त्या लाईफ प्रोसेसच्या नावानं सेपरेट चॅप्टर, ती आहे रिप्रोडक्शन. मग आता थोडासा विचार करा बरं. आत्ता मग काय म्हटलं की लाईफ चालू राहण्यासाठी नेसेसरी प्रोसेसेस आर लाईफ प्रोसेसेस. याचा उलटा अर्थ काय झाला? या प्रोसेसेसमध्ये काही गडबड झाली किंवा या प्रोसेसेस बंद पडल्या तर लाईफ चालू राहणार नाही. लाईक रेस्पिरेशन बंद पडलं, लाईफ चालू राहणार नाही. ब्लड सर्क्युलेशनमध्ये गडबड झाली, लाईफ चालू राहणार नाही. सगळ्या युजफुल गोष्टींचा वापर केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही वेस्ट प्रॉडक्ट्स बनतात, ते काढून टाकणारी प्रोसेस एक्सक्रिशन, त्याच्यात काय गडबड झाली, लाईफ चालू राहणार नाही. पण मग काय प्रश्न असा आहे, जर तुम्ही रिप्रोडक्शनला लाईफ प्रोसेस म्हणणार आहात तर रिप्रोडक्शन नाही झालं तर एखादं ऑर्गॅनिझम काय मरणार आहे? त्याचं उत्तर आहे नाही. मग तरी याला लाईफ प्रोसेस का म्हणायचं? याचं उत्तर आहे, बाकीच्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस ह्या एका इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमसाठी आहेत. म्हणजे त्याच्यात काय गडबड झाली तर त्या ऑर्गॅनिझममध्ये गडबड होते. पण रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे जी झाली नाही तर अख्खी स्पिसीजच धोक्यात येणार आहे. लक्षात घ्या. त्याच्या अगोदर रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघूयात. काय म्हणतं रिप्रोडक्शन? फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज. एखाद्या स्पीसीजचा, एखाद्या मेंबरचा जन्म होणं. कशापासून? फ्रॉम प्रिव्हियसली एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स. अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या ऑर्गॅनिझमपासून सेम स्पीसीज, तशाच प्रकारचा जीव जन्माला येणं, दॅट इज रिप्रोडक्शन. आणि हे जर झालं नाही तर काय होईल? चिंचेचा चिंचोका उगवूनच आला नाही जगात कुठंच तर चिंच नावाची स्पीसीज नष्ट होईल. एखाद्या ऑर्गॅनिझमला पिल्लूच झालं नाही तर त्या स्पीसीजचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणजेच रिप्रोडक्शन ही कुणा एका ऑर्गॅनिझमसाठी नाही तर अख्ख्या स्पीसीजसाठी लाईफ प्रोसेस आहे. इट इज नेसेसरी फॉर कंटिन्युएशन ऑफ लाईफ ऑन द अर्थ. पृथ्वीवर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणून ती लाईफ प्रोसेस आहे. लक्षात. हा फरक आहे बाकीच्या लाईफ प्रोसेसेसमध्ये आणि रिप्रोडक्शन ह्या लाईफ प्रोसेसमध्ये. आणि त्याच्यामुळं याच्या नावानं एक सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला. ठीक आहे. चला, मग असं जर असेल तर रिप्रोडक्शन कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे केलं जाऊ शकतं किंवा निसर्गात होतं. ठीक आहे. कुठले आहेत बघा ते. पहिला प्रकार आहे असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. दुसरा आहे सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. असेक्शुअल कोणाला म्हटलंय बघा? एकाच पॅरेंटपासून पुढच्या जनरेशन जन्मत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. आणि जिथं 2 पॅरेंट्स असणार आहेत त्या प्रकारच्या मोड ऑफ रिप्रोडक्शनला आपण म्हणतोय सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे.
आसाच्या आसा हे असं लिहिण्यामागे एक कारण आहे, लक्षात घ्या की आसाच्या आसा हाच क्वेश्चन डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल म्हणून विचारला जाऊ शकतो आणि तो असाच लिहायचा आहे. काय आहे बघा, ही सिंगल पॅरेंट सिस्टीम आहे, तर ही बाय पॅरेंटल किंवा 2 पॅरेंटची मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. या प्रोसेसमध्ये सेल डिव्हिजनचा प्रकार मायटॉसिस असतो. पार्ट 1 मध्ये मायटॉसिस मियोसिस आहे, ठीक आहे, तरी पण इथं थोडक्यात घेतलं आहे आपण ते. आणि सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये सेल डिव्हिजन मियोसिस और मायोसिस पद्धतीनं होतं. मायटोसिसमध्ये काय होतं बघा, ज्या सेलपासून पुढच्या जनरेशन जन्मणार आहेत त्या सेलला काय म्हणतो आपण, पॅरेंट सेल. जन्मलेल्या पिल्लांना काय म्हणतो, डॉटर सेल्स, ठीक आहे. तर इथं पॅरेंट सेल जे असते ते 2n म्हणजे डिप्लॉइड असते. आता हे डिप्लॉइड काय आहे, ज्याच्यामध्ये टोटल फुल नंबर ऑफ क्रोमोझोमचा सेट अवेलेबल आहे त्या सेलमध्ये. म्हणजे जसा आपल्या ह्युमन बिईंगमध्ये 23 जोड्या, तर इथं काय म्हणाल, 23 जोड्या म्हणजे काय, 2. तर इथं 2 आणि n इज अ नंबर. हा जो नंबर असतो तो सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये तेवढाच असतो असं नाही. तर दिस इज 2n म्हणजे n एवढ्या क्रोमोझोमच्या 2 म्हणजे जोड्या असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण त्याला चिन्ह काय वापरतो, 2n दाखवतो, ठीक आहे. जिथं असे जोडीमधला पूर्ण सेट ऑफ क्रोमोझोम्स अवेलेबल असतो त्या सेलला डिप्लॉइड सेल असं म्हणतात, 2n सेल, ठीक. आता ह्या पॅरेंट सेलमधून पिल्लं जन्माला येतात, तर याच्यातून आपण थोडक्यात असं म्हणूयात की सगळ्या जेनेटिक मटेरियलचे झेरॉक्स कॉपीज निघतात. म्हणजे समजा ह्या सेलला 2 पिल्लं होणार आहेत, तर 2nचं मटेरियल 4n होतं आणि प्रत्येक पिल्लाला 2n दिलं जातं. म्हणजे इथं ओरिजिनल जेनेटिक मटेरियल ऑर क्रोमोझोम जे आहेत ते निम्मे वगैरे न होता डायरेक्ट जेवढे आहेत तेवढे जसेच्या तसे पुढे दिले जातात. 100 पिलं झाली तरी 2nचे 100 सेट्स काढले जातील आणि प्रत्येकाला 2n वाटलं जाईल. एकाच पॅरेंटकडून पुढच्या सगळ्या पिलांना तेवढेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स जसेच्या तसे पाठवले जातात. त्या सेल डिव्हिजनलाच म्हणतात मायटोसिस. मियोसिसमध्ये काय होतं बघा बरं, मेल अँड फिमेल असे 2 प्रकारचे पॅरेंट्स आहेत. इथं सिंगल पॅरेंट आहे, ठीक. आणि आता इथे वेगळा शब्द आला पहा, पॅरेंट जर्म सेल्स. आपल्या शरीरामध्ये ह्युमन बॉडीमध्ये जवळपास 220 वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत, पण त्या 220चे 2 मेन टाईप्स पाडता येतात. ते टाईप्स कुठले असतात बघा, बॉडी बनवणारे, सोमॅटिक, ग्रीक लॅटिन वर्ड्स आहेत काही. इथं सोमा शब्दाचा अर्थ असतो बॉडी, आणि रिप्रोडक्शन करणारे त्या सेल्सला म्हणतो आपण जर्म सेल्स. म्हणजे आपल्या शरीरात जे काही नंबर ऑफ सेल्स आहेत वेगवेगळ्या, त्याचे हे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. बॉडी बनवणाऱ्या सेल्स, कान, नाक, हात, पाय, कान, डोळे जे काय असतील ते बनवणाऱ्या सेल्स, सोमॅटिक सेल्स. आणि रिप्रोडक्शन करणं हे एकमेव ज्यांचं काम आहे, दीज आर कॉल्ड ॲज जर्म सेल्स. तर इथं आपण त्या जर्म सेल्स विषयी बोलतोय, ठीक आहे. आता हे झाली मेलमधली जर्म सेल, म्हणजे आपण ह्युमन बिईंगच्या बाबतीमध्ये बोलूया तर पप्पामधली जर्म सेल आहे ही, आणि ही आहे मम्मामधली जर्म सेल, ठीक. ह्या दोन्ही सेलचं डिव्हिजन झालं, सेल डिव्हिजन झालं मायोसिस पद्धतीनं. तर काय झालं, ओरिजिनल जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम्स होते त्याच्या हाफ झाले. ओरिजिनल 2n होते त्याच्या हाफ n झाले. 2n असल्यावर त्याला शब्द काय वापरला होता बघा तिकडं, डिप्लॉइड. आता हाफ झाले तर शब्द आला हॅप्लॉइड. आणि ह्या हॅप्लॉइड म्हणजे ओरिजिनल जेनेटिक मटेरियलच्या निम्म जेनेटिक मटेरियल. हाफ झालेल्या जेनेटिक मटेरियलमध्ये आता त्याचं नाव आहे हॅप्लॉइड, आणि त्याला दुसरं नाव आलं आहे गॅमेट. म्हणजे जर्म सेल्समधूनच जन्मलेली हाफ जेनेटिक मटेरियलवाली सेल कोण आहे, गॅमेट. त्यालाच म्हणता मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. जर आपण ह्युमन बिईंगच्या बाबतीत बोललो
तर त्यालाच म्हणतात स्पर्म्स अँड एग सेल्स ऑर ओव्हम. वेगवेगळे नावं या चॅप्टरमध्ये बघणार आहोत आपण. एग सेल्स ऑर ओव्हम हे झालं हॅप्लॉइड. आणि हे हॅप्लॉइड पुन्हा एकत्र येतं बाय द प्रोसेस कॉल्ड फर्टिलायझेशन, किंवा त्याला फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट असं सुद्धा म्हणतात. फर्टिलाइज झाल्यावर ह्याचं मटेरियल एन, ह्याचं मटेरियल एन, एन एन मिळून पुन्हा काय होतंय ते 2n, दॅट इज डिप्लॉइड. हॅप्लॉइडचं कॉम्बिनेशन होऊन बनलं डिप्लॉइड. आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्यावर आत्ता ह्याचं नाव आहे झायगोट. आता हे झायगोट ग्रो व्हायला लागतं, वाढायला लागतं, म्हणजे सेलची संख्या वाढायला लागते. पण आता त्याच्यात परत निम्म काही होत नाही. इथं काय झालं बघा, एका सेलच्या निम्म न करता जशाच्या तशा कॉपीज इज कॉल्ड मायटोसिस. तर झायगोट पुढं वाढताना सुद्धा सेलची संख्या वाढते, तिथं सुद्धा घडतं ते असतं मायटोसिसच. कारण तिथं आता त्याच सेलच्या फक्त कॉपीज वाढल्या जाणार आहेत, त्याच्यात हाप वगैरे काय होणार नाही. म्हणजे झायगोट बनेपर्यंत सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होणारं सेल डिव्हिजन असतंय ते मियोसिस असते, आणि झायगोट बनल्यानंतर त्याच्या ग्रोथसाठीचं असतंय ते मायटोसिस असते. मग झायगोट ग्रो होऊन पुढं काय बनतं आहे, एम्ब्रियो. त्याला भ्रूण हत्या म्हणतो आपण, फिटसला भ्रूण म्हणतो. ठीक, झायगोटची वाढ झाली की एम्ब्रियो बनतं, एम्ब्रियोची अजून वाढ होते, फिटस बनतं. म्हणजे आता परत ह्युमनचंच एक्झाम्पल घेतलं तर आता त्याला हात, पाय, कान, नाक, डोळे असे अवयव डेव्हलप झाले की त्या स्टेजला फिटस म्हणतं आहे. आणि मग फायनली जन्म घेते ऑफस्प्रिंग वर पिल्लू. आणि हीच गोष्ट जर झाडामध्ये असेल तर फायनली काय बनतं आहे, सीड. ते आपण ह्या दोघांच्या डिटेल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये बघूयात. ठीक आहे, आता याच्याविषयी बोलूयात. चला, आता मायटोसिसमध्ये काय होतंय बघा, एकाच पॅरेंटपासून इथं 2 पॅरेंटचे जेनेटिक मटेरियल मिक्स झालं असं न होता एकाच पॅरेंटचं जेनेटिक मटेरियल घेऊन पिल्लं बांधतायत. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जन्माला आलेली पिल्लं जेनेटिकली आयडेंटिकल असतात, म्हणजे सगळ्यांचे जीन्स एकसारखे असतात. ठीक आहे, याच्यात फरक असतो पण खूपच कमी असतो. आता बघा इथं काय होतंय, याचा या पद्धतीनं मोड ऑफ रिप्रोडक्शनचा काय ॲडव्हान्टेज आहे, त्याचं उत्तर आहे फास्टर रिप्रोडक्शन होतं, यानं पॉप्युलेशन भरभर वाढते. ठीक, पण याचं एक नुकसानसुद्धा आहे, नो जेनेटिक व्हेरिएशन. इथं काय झालं आहे बघा, 2 ऑर्गॅनिझमचे जीन्सचं कॉम्बिनेशन होऊन दोघांपेक्षा वेगळं बनलं आहे. परत आपलंच उदाहरण घेऊयात. हे जे आपण जन्मलेलं पिल्लू आहोत ते 100% ना पप्पासारखं असतंय ना मम्मीसारखं असतंय. का? त्याचं रिझन आहे त्याच्या कुणा एकाचे मायटोटिक सारखे किंवा असेक्शुअल सारखे कुणा एकाचे जीन्स आलेले नाही, ते दोघांच्या जीन्सचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळं त्याच्यात व्हेरिएशन असते. हा, याचं डिसॲडव्हान्टेज ते त्याचं ॲडव्हान्टेज लिहायचं आहे, याचं ॲडव्हान्टेज ते त्याचं डिसॲडव्हान्टेज लिहायचं डिफरन्स बिटवीनमध्ये. म्हणजे काय लिहाल बघा, याचं ॲडव्हान्टेज आहे याची पॉप्युलेशन भरभर वाढते, इथं म्हणायचं याची पॉप्युलेशन तेवढ्या भरभर वाढत नाही. याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे, जरी पॉप्युलेशन भरभर वाढली, 100, 1000, 1,00,000 पिल्लं झाली बॅक्टेरियाला, तरी सगळ्यांचे जेनेटिक आयडेंटिकलच असल्यामुळं नो जेनेटिक व्हेरिएशन, वेगवेगळे पण नाही. आणि त्याच्यामुळं होतं काय की एखादा आजार जर आला आणि तो एका ऑर्गॅनिझमला झाला तर तो आलेला आजार एकाला आजारी पाडू शकतो, तर बाकीच्यांचे जेनेटिक कॉम्बिनेशन पण त्याच्यासारखंच आहे, तर ते बाकीचे सुद्धा आजारी पडू शकतात. म्हणजेच काय, एनी इपिडेमिक कॅन वाईप आउट होल पॉप्युलेशन. एखाद्या आजाराची साथ अख्खी पॉप्युलेशनच नष्ट करू शकते. हा धोका याच्यात असतो इन अ सिंगल इन्स्टन्स, म्हणजे एका फटक्यात. त्यामुळे ही जरी भरभर वाढत असली तरी नष्ट होण्याचा धोका असतो. याच्यात तसं नसतंय, जेनेटिक व्हेरिएशन असल्यामुळं याला इव्होल्युशनला चान्स राहतो.
आणि त्यामुळं याचे हळूहळू जरी ग्रोथ असली, पॉप्युलेशन हळूहळू वाढत असली, तरी जगून राहण्याची शक्यता सेक्शुअलनं जन्माला येणाऱ्या ऑर्गॅनिझमची जास्त असते. ठीक आहे. आता मायटोसिस नावाचं जे काही सेल डिव्हिजन आहे ते काही फक्त असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्येच आढळतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. बघा, मायटोसिस किंवा असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन कशात होतं? रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर, दोन्ही प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये या पद्धतीनं रिप्रोडक्शन होतं. आणि मायटोसिस जे आहे सेल डिव्हिजन ते आत्ताच बोललो. साध्या सिंपल मायटोसिस कसं लक्षात ठेवाल बघा, अगोदरच्या सेलमधून जशाच्या तशा पुढच्या कॉपीज काढायच्या, त्याच्यात जेनेटिक मटेरियल याच्यासारखं हाफ करायचं नाही. म्हणजे आधीच्या सेल्समधून जशाच्या तशा नेक्स्ट सेल्स जन्माला येतात, तोच प्रकार कोण आहे? मायटोसिस. ठीक आहे. मग याचा उपयोग कुठं होतो? ग्रोथ. मायटोसिस विषयी बोलतोय आपण, असेक्शुअल विषयी नाही बोलत, मायटोसिस विषयी बोलतोय. ग्रोथमध्ये होतो म्हणजे आपलं शरीर, आपण कधीतरी लहान बाळ होतो, आता मोठं झालो म्हणजे काय झालो? आपल्या शरीरातल्या सेलची संख्या वाढली. ती कोणामुळं? ती कुठल्या मोडनं? मायटोसिस. आपल्याला एखादी जखम झाली, वुंड हिलिंग म्हटलंय पहा इथं. जखम झाली तर काय झालं? एखाद्या ठिकाणची जखम होऊन तिथल्या सेल्स मेल्या तर त्या ठिकाणी नव्या तशाच सेल्स पाहिजेत. मग अगोदरच्या सारख्याच जशाच्या तशा सेल्स कोण प्रोड्यूस करतोय? मायटोसिस. ठीक आहे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, आपलं रक्त वाढतं म्हणजे सेलची संख्या वगैरे वाढते, ते सुद्धा मायटोसिसनंच. आणि रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. कधी आपण गावाला गेलो आणि घरातल्या कुंडीतल्या झाडाला पाणी घालायला नाही कोण, 8 दिवसांनी माघारी आलो तर झाड असं कोमेजलंय पूर्ण, त्याला म्हणायचं इमॅसिएटेड बॉडी, मरणासन्न बॉडी. त्याला थोडंसं पाणी टाकलं, तसंच एखाद्या पेशंटला खूप मरगळ आली आणि त्याला न्यूट्रिशन चांगलं देऊन परत तरतरी आली, तर तिथं काय झालं? सेल्समधले जे एनर्जीलेस अशा प्रकारची स्टेट आली होती, त्याच्या जागी त्या मरगळलेल्या झाडाच्या ठिकाणी, झाडाच्या पानांमध्ये असेल किंवा बॉडीमध्ये असेल, नवीन प्रकारच्या सेल्स बनवतंय. कोण बनवतंय? मायटोसिस. अशा अनेक ठिकाणी मायटोसिस काम करतं. पण मिओसिस हे फक्त मल्टीसेल्युलरच्या रिप्रोडक्शनमध्येच काम करतं. मिओसिस दुसरं कुठं काम करत नाही. मायटोसिस रिप्रोडक्शन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोन्ही तर करतं, पण हे त्याचे बाकीचे रोल्स आहेत की मायटोसिस फक्त रिप्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही, ह्या खालच्या बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा मायटोसिस घडतं. ठीक आहे. मग आता आपण असेक्शुअलचे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन या पद्धतीनं असेक्शुअलनं रिप्रोड्यूस करणारे आणि त्याचे प्रकार बघूयात, आणि त्याच्यानंतर आपण प्लांट्स आणि ॲनिमलमधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन बघूयात. ओके. पॉज. चला, मगाशी जसं आपण म्हटलेलं होतं बघा की असेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिसेल्युलरमध्ये पण होतं आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण होतं. तर सुरुवातीला युनिसेल्युलरमधले प्रकार बघणार आहोत आपण इथपर्यंत 3, आणि त्यानंतर मल्टीसेल्युलरमध्येच असेक्शुअल असं बघणार आहोत आपण. परत एकदा इन शॉर्ट, असेक्शुअलचा अर्थ काय म्हटलं बघा, एकाच पॅरेंटपासून पुढची जनरेशन जन्मते. आणि सेक्शुअलला म्हटलेलं आहे आपण की एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पॅरेंट जे आहेत त्यांच्यापासून, युनि पॅरेंटल सिस्टीम अँड बाय पॅरेंटल सिस्टीम असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. युनि पॅरेंटल असेक्शुअल सिस्टीम जी आहे ती, पहिला प्रकार आहे बायनरी फिशन. इथं तुम्ही फिशन आणि फ्युजन दोन, मगाशी फर्टिलायझेशनला पण मी वर्ड वापरला पहा, फ्युजन. फ्युजनचा अर्थ असतो एकत्र येणे, फिशनचा अर्थ असतो आहे त्याचे तुकडे होणे, बायचा अर्थ असतो 2. ठीक आहे. तर बायनरी फिशन म्हणजे पॅरेंट सेल जी एक आहे तिचं डिव्हिजन होऊन 2 पिल्लं तयार होतात, आणि असेक्शुअल न होत आहेत याचाच अर्थ दीज आर सिमिलर टू देअर पॅरेंट सेल, एक्झॅक्टली सिमिलर. ठीक आहे. तर एकाचे 2 झाले, दिस इज बायनरी फिशन. कुठल्या मोडनं होत आहेत? मायटोसिस. आणि इथे एक नवीन शब्द आलाय
त्याच्याकडं 1 मार्कर क्वेश्चन म्हणून आपलं लक्ष गेलेलं असलं पाहिजे. लक्षात घ्या. अमायटॉसिस सेल डिव्हिजन होताना जे खूपच थिन लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्याला तुम्ही म्हटलेलं आहे क्रोमॅटिन फायबर्स, ते सेल डिव्हिजनच्या वेळेस शॉर्ट आणि जाड होतात, थिक होतात आणि व्हिजिबल होतात. तसं डिवाइड होताना ते क्रोमोझोम्स होत नाहीत, डायरेक्टच डिव्हिजन होतं. त्या प्रोसेसला म्हणतात अमायटॉसिस. मायटॉसिस म्हणजे प्रॉपर स्टेप बाय स्टेप जे अगोदरच्या पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलेलं आहे तसं आहे. आणि तसं न होता डायरेक्ट डिव्हिजन झालं की त्याला नाव आहे अमायटॉसिस. दोन्हीपैकी कुठल्याही मोडनं हे सेल डिव्हिजन होणार आहे. आता तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला थोडीशी एक डिटेल आयडिया आहे म्हणून मी याचं थोडं डिटेल लिहिलं आहे, बाकीच्यांचं इन शॉर्ट घेतलेलं आहे आपण, लक्षात घ्या. पण ते वाचताना ह्या आयडियाज वापरायच्यात तुम्ही तिथं. ठीक आहे. काय केलं आहे बघा. आता ह्या बायनरी फिशनचे 3 प्रकार आहेत. सिम्पल बायनरी, ट्रान्सवर्स बायनरी अँड लॉन्जिट्युडिनल बायनरी. ठीक आहे. सिम्पलमध्ये काय होतं, अमिबाला कुठलाही डेफिनाईट शेप नाही. तर शेपच नाही तर डिव्हिजन कुठून होतंय म्हणणार. असं होतंय, असं होतंय, असं होतंय, असं होतंय, कुठूनही होतंय. कुठूनही डिव्हिजन होत असेल तर त्याला नाव आहे सिम्पल बायनरी फिशन. ॲक्सिस ऑफ फिशन थ्रू एनी प्लेन, कुठूनही डिवाइड होत आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे आपण अमिबा. ठीक आहे. आणि अमिबा का म्हणतात, असेक्शुअलचं एक्झाम्पल आहे ते. आपण बोललो एकाच पेरेंटपासून पुढची जनरेशन जन्मते, तर आम्ही पण तेच असतं आणि बा पण तेच असते म्हणून त्याला अमिबा म्हणतात. ठीक आहे. ओके. दुसरा आहे ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्सचा अर्थ असतो आडवा आणि लॉन्जिट्युडिनलचा अर्थ असतो उभा. जर डिवाइड होताना आडव्या ॲक्सिसमध्ये होत असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम, आणि जर उभा डिवाइड होत असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे युग्लेना. हे 3 मॅच द पेअर सारखे छोटेसे क्वेश्चनमध्ये येऊ शकतील, ट्रू फॉल्समध्ये येऊ शकतील, फिल इन द ब्लँकमध्ये येऊ शकतील, किंवा फक्त एक्झाम्पल द्या म्हणून सुद्धा येऊ शकतील. त्यामुळं याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना. कधी घडतं, ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशनचा अर्थ काय आहे, जगण्यासाठी अनुकूल काळ. खायला प्यायला अमिबा कुठं असतो, पॅरामेशियम कुठं असतो, पाण्याच्या साचलेल्या डबक्यात असतो. मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडलाय, पाणी साचलंय, खायला प्यायला भरपूर आहे, अशा कंडिशनला काय म्हणणार तुम्ही, फेवरेबल कंडिशन. तर अशा वेळेस तो बायनरी फिशन करतो. मग काय ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे जगण्यासाठी कठीण काळ आला त्यावेळेस तो दुसरं काय करतो. यस, त्याचं उत्तर आहे मल्टिपल फिशन. बघा इथं काय लिहिलं आहे, अमिबाच, इथं पण एक्झाम्पल अमिबाच आहे. आणि कधी करतो तो ॲडव्हर्स कंडिशनमध्ये करतो. ते काय करतो आपण तिथं बोलूयात. ठीक. तर बायनरी फिशन फेवरेबल कंडिशनमध्ये होतं. बाय हुम, कोण करतं, प्रोकॅरियोट्स. 2 प्रकारचे सेल्स बघितलेत आपण 8वी 9वीत. वेल डेव्हलप्ड सेल्स आर युकॅरियोटिक सेल्स, आणि कमी व्यवस्थित अजून डेव्हलप झालेल्या नाहीत न्यूक्लियस ऑर्गनेल्स, अशा सेल्स आर प्रोकॅरियोटिक सेल्स. तर प्रोकॅरियोट्स लाईक बॅक्टेरिया, प्रोटिस्ट. प्रोटिस्टमध्ये कोण कोण आले पहा, हे 3च प्रोटिस्ट आहेत म्हणजे आपल्या एक्झाम्पलमध्ये पुस्तकात. अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना. ऑड वन आउट जरी विचारलं तरी गोंधळून जाऊ नका. हे 3 जण कोण आहेत, अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना, आणि चौथा ऑप्शन दिला तुम्हाला ईस्ट. तर ईस्ट हे युनिसेल्युलर फंगस आहे. एक अतिशय बारीक चिरीक लाईन टू लाईन वाचायचं, लक्षात घ्या. त्याच्यात आपले आउट ऑफकडे जाण्याचे चान्सेस वाढणार आहेत. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस असं डॅश करून दिलेलं आहे पुढच्या पेजवर तुमच्या पुस्तकात, तिथं वाचायला पाहिजे बर्डिंगच्या केसमध्ये. ठीक आहे. जर हे 3 दिले, अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना अँड ईस्ट, आणि म्हटलं ऑड वन आउट, तर काय सांगाल, हे 3 जण जे आहेत ते प्रोटिस्ट आहेत, आणि ईस्ट जो आहे तो युनिसेल्युलर फंगस आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर अजून कोण आहे, आता बघा इथं या ट्रिकी सेंटेन्समध्ये अडकू नका. काय म्हटलंय, युकॅरियोटिक सेल ऑर्गनेल्स. अख्खी युकॅरियोटिक कुठली सेल या मोडनं, या मेथडनं डिवाइड होत नाही, रिप्रोडक्शन करत नाही. प्रोकॅरियोटिक सेल्स करतात, पण युकॅरियोटिक सेल अख्खी नाही तर तिच्यातले काही ऑर्गनेल्स बायनरी फिशन करतात. कुठले,
लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट इन प्लांट. हे फक्त ऑर्गनेल्स बायनरी करतायत, अख्खी सेल नाही. ठीक आहे. चला, मल्टिपल नावावरनं कळलंच. मग आता बाय म्हणजे 2 तर मल्टी म्हणजे मेनी, फिशन म्हणजे डिवाइड झालंय का बघा. एका सेलपासून खूप साऱ्या सेल्स बनल्या. काय होतं, आणि हे कधी ॲडव्हर्स, जगण्यासाठी कठीण काळ आला. मग अमिबा काय करतो, आपले सुडोपोडिया वगैरे सगळे आतमध्ये घेतो म्हणजे गायब होतात. ते गोल राऊंडेड स्ट्रक्चर होते. आणि जसं अंड्यावर टर्पल असते तशा प्रकारे थोडंसं कडक स्ट्रक्चर डेव्हलप होते. आणि आता ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे सिस्ट. आणि सिस्टच्या आतमध्ये सेल डिव्हिजन चालू होते. 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 100. आणि ज्यावेळेस पाऊस पाणी पडतंय, फेवरेबल कंडिशन्स येत आहेत, त्यावेळेस हे सिस्ट जे असतं ते फुटतं आणि आतमधली अमेबाची पिल्लं, त्याला शब्द काय आला आपल्या पुस्तकात, ॲमेब्युली, ते अमेबाची पिल्लं बाहेर रिलीज केली जातात. म्हणजे एका पॅरेंट अमेबापासून हंड्रेड्स ऑफ पिल्लं तयार झाली. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल फिशन. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे बडिंग. बड म्हणजे हे जे वर दिसतंय तुम्हाला थोडंसं बल्ज, टेंगुळ आल्यासारखं सेलवर, ते येतं आणि याच्यातनंच त्याला खाऊ पिऊ घालून याच्यातला न्यूक्लियस वगैरे चित्रपुस्तकात बघा, पॅरेंट सेलमधलंच न्यूक्लियसचा थोडा पार्ट जो आहे तो डॉटर सेलमध्ये चालला आहे. असं करत 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 1च्या 2, 2च्या 3, 4 अशा सेल्स वाढायला लागतात. आणि या स्ट्रक्चरला बड म्हणतात, म्हणून ह्या प्रोसेसचं नाव आहे बडिंग. अशा पद्धतीनं हे रिप्रोडक्शन करते. त्याचं एक्झाम्पल दिलं आपण मगाशीच, ईस्ट. आता हे जे काय होते बायनरी, मल्टिपल अँड बडिंग, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होतं. आता असेक्शुअलच पण इन मल्टीसेल्युलरचे एक्झाम्पल कोण आहेत बघा. याच्यात प्रकार किती आहेत, 5. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन अँड स्पोअर फॉर्मेशन. याच्यात बडिंग रिपीट झालंय. आला 1 मार्कर क्वेश्चन की बडिंग असा कुठला मोड आहे जो असेक्शुअल युनिसेल्युलरमध्ये पण होतो आणि मल्टीमध्ये पण होतो. पण एक्झाम्पल वेगळे असतील. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल ईस्ट आहे, मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल हायड्रा आहे. ठीक आहे. हा कोण आहे, हायड्रा. इथं पण काय झालंय बघा, त्याच्या बॉडीवर छोटंसं टेंगुळ आल्यासारखं बल्ज आलंय आणि ते बल्जच हायड्राचं पिल्लं आहे. तेच मोठं 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 होत जाणार आहे आणि डेव्हलप होणार आहे नवीन पिल्लं. इथं सुद्धा तुम्हाला रिजनरेटिव्ह सेल्स असा शब्द येतोय आणि वरचा मोड आहे रिजनरेशन. याचा अर्थ रिजनरेशन आपल्या पुस्तकात दिलंय तेवढंच लिमिटेड असत नाही. ॲनिमल क्लासिफिकेशनचा जो चॅप्टर आहे तिथं सुद्धा तुम्हाला रिजनरेशनचे अनेक एक्झाम्पल सापडतील. ते तिथं वाचल्यानंतर इकडं कॉपी करून ठेवलं पाहिजे. म्हणजे रिजनरेशन पुन्हा पुन्हात होतं असा जनरल क्वेश्चन आला तर तो सहज सांगता येईल. ठीक. चला, मल्टीसेल्युलरमध्ये फ्रॅगमेंटेशन नावच आहे. फ्रॅगमेंटचा अर्थ असतो तुकडे, पीसेस. ओरिजिनल ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे तुकडे होतात आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून सेपरेट ऑर्गॅनिझम तयार होतो. त्या प्रोसेसला नाव आहे फ्रॅगमेंटेशन. असं कुठं होतं, तुम्ही शेवाळं बघितलेलं आहे. असं जर उचलून कधी बघितलं तर हिरवं दोरे 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 वड्यात पाण्यात इकडं तिकडं उगवतं ते. मग येता जाता माणसांनी त्या उगवलेल्या दगडावर पाय देऊन गेले, गुरंढोरं पाय देऊन गेले, जोरात पाणी वाहायला लागलं. तर अशा अनेक कारणांमुळं शेवाळ्याचे तुकडे पडतात आणि तो प्रत्येक तुकडा पुढं कुठेतरी वाहत जाऊन नव्या दगडाला चिकटतो, झाडाला चिकटतो आणि तिथं ग्रो व्हायला लागतो. तुकडे पडून पुढची पिढी जन्मते म्हणून ह्या मोडचं नाव आहे फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल दिलं आहे आल्गी. आल्गी म्हणजे शेवाळ. शेवाळ्याचे अनेक प्रकारच आहेत, हंड्रेड्स ऑफ टाईप्स आहेत, लक्षात घ्या. त्याच्यातलं त्याच्यातला एक टाईप आहे स्पायरोगायरा, ते ह्याचं एक्झाम्पल आहे. नंतर सायकॉन स्पंज, ह्याचं चित्र जे आहे ते तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरच्या पेजवर बघायला मिळेल. पहा, हे जे आहेत ते फ्रॅगमेंटेशन करतात. रिजनरेशन, आपण बघतो घरामध्ये पालीचं शेपूट तुटते तर थोड्या दिवसांनी पालीला नवं शेपूट येतंय. ठीक आहे. पण शेपटाला पाली येत नाही, तर त्याला म्हणतात लिमिटेड रिजनरेट म्हणजे पुन्हा बनवणे. पालीनं आपलं अख्खं शरीर न बनवता थोडासा पार्ट बनवला, शेपूट. पण काही प्राणी आहेत
एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया, आता इथं फक्त प्लॅनेरिया दिलंय, पण रिजनरेशन ही ॲबिलिटी अनेक जणांकडे आहे. पहा ॲनिमल क्लासिफिकेशनमध्येच बघाल स्टारफिश, सी कुकुंबर यांच्याकडे सुद्धा ही ॲबिलिटी असल्याचा उल्लेख त्या चॅप्टरमध्ये सापडेल तुम्हाला. काय होतं, प्लॅनेरियाच्या बॉडीचे 2 तुकडे झाले, डोकं एकीकडं शेपूट एकीकडं. तर डोक्याला शेपटी येते आणि शेपटीला डोकं येते, म्हणून हे रिजनरेशन आहे. पालीच्या एक्झाम्पलला आपल्या पुस्तकात शब्द आलाय लिमिटेड रिजनरेशन. त्यामुळं पाल करते ते रिजनरेशन नाही, ते लिमिटेड रिजनरेशन आहे. आणि प्लॅनेरियाचे एक्झाम्पल मात्र रिजनरेशन आहे. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, रिजनरेशन इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ प्रॉपर मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे काय म्हणायचं आहे, एखादा प्राणी रिप्रोडक्शन करण्यासाठी आपल्या बॉडीचे असे तुकडे पाडत नाही. ॲक्सिडेंटली तसे तुकडे पडले तर ते होणार आहे. ठीक आहे, इथं सुद्धा ॲक्सिडेंटलीच होण्याचे चान्सेस फ्रॅगमेंटेशनमध्ये जास्त असतात. ठीक. आणि पुढचा प्रकार आहे बडिंग. बोललोच आपण हायड्रामध्ये, त्याला बड आल्यासारखं आलं, तेच हायड्राचं पिल्लू असेल जे मोठं झालं की सेपरेट होईल. पुढचा प्रकार आहे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. आपण म्हणतो तुम्ही व्हेजिटेरियन आहात, नॉन व्हेजिटेरियन आहात. व्हेजिटेरियन आहात म्हणजे काय, इथं व्हेजिटेरियन ह्याला शब्दाचा अर्थच आहे प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स खाणारा व्हेजिटेरियन. मग व्हेजिटेटिव्ह प्रपगेट म्हणजे एक लावणे आणि त्याच्यापासून 10, 5, 20, 100, 1000 अशी संख्या वाढवणे म्हणजेच रिप्रोडक्शन. मग ज्या केसमध्ये आपण झाडाची मुळं, स्टेम, लीव्ज, बड्स असे वेगवेगळे पार्ट लावून झाडाची पुढची पिढी उगवतो, दॅट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. इथं बियांचा उल्लेख नाही, लक्षात घ्या. त्याचं रिझन काय, मगाचाचं जर चार्ट तुमच्या लक्षात असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये शेवटी मी इथं लिहिलं होतं ऑफस्प्रिंग ऑर सीड. याचा अर्थ बी बनणे हे सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनची उत्पत्ती आहे. ठीक आहे, इथं आपण असेक्शुअल विषयी बोलतोय, तर इथं कुठेही तुम्हाला बी दिसणार नाही. रूट, स्टेम, लीव्ज ऑर बड्स याच्यापासून जर तुम्ही झाडाची पुढची पिढी उगवत असाल, दॅट इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. आणि इथं एकच पॅरेंट आहे आपल्या डेफिनेशननुसार. ऊसाचे 10 तुकडे केले आणि 10 कांड्या लावल्या, 10 ऊस उगवले, तर एकच पॅरेंटपासून पुढची पिढी जन्मली. गुलाबाचे कांडीचे तुकडे पाडले आणि ते उगवले, एका पॅरेंटपासून उगवतोय. इथं 2 पॅरेंट्स कुठेही दिसत नाहीत. मग त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले, ते एक्झाम्पल्स केअरफुली बघायला पाहिजेत. ब्रायोफायलम म्हणजे पानफुटीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा, पानाच्या मार्जिनवर बर्ड्स असतात, डोळे असतात. बटाट्याच्या डोळ्याचं उदाहरण आहे, ऊसाच्या डोळ्याचं उदाहरण आहे. वेगवेगळे गवत आहेत की गवताच्या कांड्या लावून डोबून, जसं ग्रामीण भागातले असाल तर गिनीगोल गवत वगैरे आहे, ते कांड्या डोबून लावतोय आपण. हे सगळं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचे एक्झाम्पल्स असतील. शेवटचं एक्झाम्पल आहे स्पोअर फॉर्मेशन. स्पोअर फॉर्मेशन म्हणजे काय, तर हे कोणात होतं, हे बुरशीत होतं. ठीक आहे, जर आपण एखाद्या लेन्समधून जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला झूम करून ही बुरशी दिसेल. तिथं दोरे दोरे असल्यासारखं स्ट्रक्चर असते आणि त्याच्या डोक्यावर बारके काळे मणी असल्यासारखे असतात. ते कोण आहेत, स्पोरेंजियम. त्याचं प्लोरल आहे स्पोरेंजिया. आणि त्याच्या आत बुरशीचे बी तयार होतात, पण बी एवढं ते जास्त डेव्हलप स्ट्रक्चर नाही, म्हणून इथं सीड हा शब्द न वापरता स्पोअर्स हा शब्द आपण वापरतो. ज्यावेळेस हे स्पोरेंजियम पिकतंय, हे स्पोरेंजियम फुटतंय आणि त्याच्या आतले स्पोअर जे आहेत ते सगळीकडे विखुरतात आणि त्याच्यातून त्या बुरशीची पुढची पिढी जन्माला येते. याचं एक्झाम्पल आपल्या पुस्तकात आहे म्युकर. म्युकर. ठीक आहे, तर हे आहेत आपले असेक्शुअलचे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरचे वेगवेगळे एक्झाम्पल्स. मोठ्या क्वेश्चन्स बरोबरच 1 मार्करसाठी याची लाईन टू लाईन व्यवस्थित वाचली पाहिजे, खास करून त्यांचे एक्झाम्पल्स. ओके, मग आपण आता पुढचा टॉपिक असणार आहे आपला रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स.